Hello, this is the My Artifact episode number 859. आजची तारीख आहे 14 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. ॲक्च्युली आजची तारीख आहे 15 आणि काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नव्हता. सो हे कालचं आहे. सो काल ॲक्च्युली झालं का, काल काही नाही, मी ज्याप्रमाणे विचार केला गुरुवारप्रमाणे की सकाळी उठीन, 11 वाजता जाईन नागपूरला, 3 वाजता मी 2 वाजता क्लासेसला पोचीन, 2 ते 5:30 वाजेपर्यंत क्लासेस करीन, 5:30 वाजता मग मी वगैरे इंटरसिटीने घरी 8 वाजेपर्यंत घरी येऊन जाईन. बस मग त्याच्यानंतर का थोडा बहुत टाईमपास करा. ओके, तर असाच विचार केला. जो त्याप्रमाणे मी नाही का गेलो, गाडीत बसलो, आपले शालिमारच्या गाडीत बसलो, जे 11 वाजताची होती गाडी. तर बॉस तिथे भाऊ आला, MSTचे हे आले, स्क्वॉड आला, आणि MSTचा स्क्वॉड आला आणि त्यांनी सरळ माझ्याकडून 100 रुपयाचा फाईन मारला. 100 रुपयाचा फाईन मारला आणि एक्झॅक्टली माझ्यापाशी 100 रुपयेच होते. मग माझ्यापाशी दुसरे कोणते पैसेच नव्हते भाऊ. बिलकुल पैसाच नव्हता. का करू का नाही काही घंटा समजून न राहिलं. आणि माझ्यापाशी तिथपर्यंत क्लासेसपर्यंत जासाठी पण पैसे नव्हते. तरी मी विचार केला, बोकात जाऊ दे म्हणलं, आपण बँकेतून पैसे काढून चाललो होतो म्हणलं, कारण माझ्या ATMमध्ये ॲटलिस्ट काहीतरी 150 रुपये आहे. सो विचार केला मी, का समजा तर मी 150 रुपये काढले बट एमर्जन्सीसाठी, बट माझ्यापाशी काही राहणार नाही ना भाऊ. माझ्यापाशी तर काहीच पैसा वगैरे नाही, काही नाही. इमर्जन्सीसाठी तो तेवढा पैसा ठेवला. आता कसं मी जॉबवर नाही, जॉबवर असं तर कसं नेहमी माझ्या बँकेमध्ये काही ना काहीतरी नेहमी महिन्यातून अपडेट वगैरे होत होते. बट आता कसं, आता आपल्याला पैसा नाही, जॉब नाही, सो कसं आहे, काइंड ऑफ रिअली हार्ड टू सेव्ह मनी इन द बँक, कारण आपल्यालाच पैसा लागते राव. सो थोडंसं एक हे होऊन राहिला आहे. मग मी त्याला विचार केला की मग म्हणलं, म्हणजे हा विचार केला की भाऊ, म्हणजे मी असा विचार केला की राव, हे एक छोटी प्रॉब्लेम आहे आणि आपल्या लाईफमध्ये खूप असे मोठे मोठे प्रॉब्लेम्स येणार आहे. आपण या छोट्या प्रॉब्लेमलाच घाबरून समजा जर आपण पळून राहिलो घरी, तर आपण समोरच्या प्रॉब्लेमला फेस करू शकत नाही, असं मी विचार केला. बट ॲक्च्युली नंतर मी तुझा टेक्निकली विचार केला की अजूनपर्यंत आपली अशी कंडिशन नाही. म्हणजे कंडिशन आहे तेव्हा आपण करूच रे राव. जर आपल्याला कुठे फिल्म स्कूलसाठी पैसे वगैरे लागेल तर आपल्याला ऑफकोर्स तेव्हा काही ना काहीतरी जुगाड पाणी करावंच लागेल, राईट. सो असा विचार नको करू की आपण अजूनपर्यंत काहीच केलं नाही त्यामुळे काय आपलं काहीच होणार नाही, असं नाही आहे. आपण प्रयत्न करत आहे ना. सो बट तो दिवस काफ़ी लेझी होता रहा, बहुत लेझी. कारण मी घरी आलो, ॲक्च्युली नाही का, मी हा विचार करून राहिलो आहे, म्हणजे गेल्या हप्त्याभरापासून विचार करून राहिलो आहे की माझे जे फिल्म्स आहे, बायनरी कोड आणि बायनरी कोड बुक ऑफ, आता बायनरी कोड आहे याच्याबद्दल मी विचार केला, डिझाईन केला एक प्रकारे, आणि याच्याबद्दल थोडासा इमॅजिन करायचा प्रयत्न केला. तर ही मूवी खरंच बहुतच अमेझिंग आहे राव, बहुत अमेझिंग. इट्स रिअली रिअली फॅन्टॅस्टिक. सो इतकी माहोल मूवी आहे. बट याच्यानंतर जे पार्ट आहे, बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी आहे, बट बुक ऑफ प्रेझेंट डे इतके भयानक नाही आहे, इतकी म्हणजे एकदम वन ऑफ दी अमेझिंग असे फॅक्टर नाही. तर मग मी नाही का गेल्या हप्त्याभरापासून नाही का याच्यामध्ये आहे, म्हणजे नेहमी नागपूरला जातो तर कानात हेडफोन घालतो आणि बस याच्याबद्दलच विचार करत राहतो का चला याला अजून बिकम बेटर कसं काय बनवता येईल, बस हाच विचार करत राहतो. जॉबसाठी का तुमचा काय प्रयत्न वगैरे सुरू आहे आता? आय डोंट नो, अजूनपर्यंत क्लासेसचे पैसे वगैरे द्यायचे आहे. ॲक्च्युली क्लासेसमध्ये असेंब्ली स्टार्ट झाली आणि मी काफ़ी असेंब्ली केल्या आहे, माझ्या 3-4 असेंब्ली झाल्या आहे. सो बट रिसेंटली खूप गॅप पडली. सो दिस इज द माय. आणि काय झालं की काल ॲक्च्युली विचार केला की
एखादी पिक्चर पाहायचा. सो मी असा कळूनच नाही राहिला कोणता पिक्चर पाहायचा. सो मी एक प्रयोग केला. कोणता म्हणजे VLCमध्ये एकाच वेळेस सारे मूवी लावून दिले एकाच वेळेस. जेवढे माझ्यापाशी होते तेवढे काही 200-300 मूवी, सगळे मूवी एकाच वेळेस आणि शफल मोडवर टाकले. आणि शफल मोडवर टाकला आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट करत घेतलो. आणि जो तिसरा मूवी आहे ना, कोणता पण असो, तिसरा मूवी पाहायचा म्हणजे पाहायचा. ते चॉईस नाही. म्हणजे आपण नेक्स्ट बटन दाबले आपल्याला माहीत नाही, कारण शफल ऑन आहे. नेक्स्ट कोणता मूवी आहे हे माहीतच नाही, कोणता राहणार आहे. सो मी पहिला, दुसरा आणि तिसरा. तो तिसरा लागला, तो लागला ट्वालाइट न्यू मून. जो सेकंड पार्ट आहे ट्वालाइटचा, पाहिला. इट्स रिअली नाईस. मग काय, मग मग त्याच्यानंतर मग तर मला थांबवणं एकदम इम्पॉसिबलच होतं. हां, हे झालं होतं ॲक्च्युली गुरुवारी झालं होतं. ट्वालाइट गुरुवारी झालं होतं आणि कालचा शुक्रवार. सो काल काय झालं की ट्वालाइटचा दुसरा पार्ट बघितला आणि त्याच्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा ब्रेकिंग डाऊन पार्ट 2 पूर्ण पाहत बसलो रात्री 4 वाजेपर्यंत. यस बॉस. आणि त्याच्यानंतर मग मी सकाळी वडिलांना सोडून दिलं 6:30 वाजता. घरी आल्यानंतर 11 वाजेपर्यंत झोपलो. आणि आज बहुत सारी कामं. So this is the My Artifact episode number 859. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.